नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे चार्टिंगचे वेगवेगळे स्कॅनर करून बघतोय, तर ते स्कॅनर बनवून झाल्यानंतर बरेचसे लोक ते स्कॅनर बघतात. त्याच्यानंतर बॅक टेस्टिंग करण्याचा जेव्हा विषय येतो त्यावेळेला त्यांना चार्ट जे ते व्यवस्थित ओपन होत नाहीयेत असं त्यांचं कॉमेंटमध्ये म्हणणं आहे. तर त्याच्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ जो आहे तो मी बनवतोय. आणि बऱ्याच लोकांची शंका आहे की मी जे चार्ट ओपन करतो तर ते चार्ट फ्री आहे की पेड आहे. तर तसं काही नाही आहे. जे आहे ते मी तुम्हाला सगळं आज याच्यामध्ये दाखवणार आहे. आणि चार्टिंगचे चार्टचा त्याचे उपयोग काय, आपल्याला बॅक टेस्टिंगसाठी कसा उपयोग होतो, तर ते पण आपण याच्यामध्ये थोडक्यात डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ नेहमीप्रमाणे इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण बघा, मध्ये कुठे स्किप करू नका. अत्यंत महत्त्वाची माहिती याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो. शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन जवळ असलेलं बेलचं बटन जे आहे ते सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा. आपल्या लाईक, शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं. आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात. त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे. व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. चला सुरू करू आपण आपला आजचा विषय. आपले एक व्ह्यूअर आहे संतोष दुखंडे साहेब. त्यांनी आपल्याला काय कॉमेंट केलेली आहे, तुम्ही जो चार्ट ओपन करता तो फक्त पेड व्हर्जनला येतो का? तर याचं उत्तर आहे बिलकुल नाही. हा जो येतो फ्रीमध्ये आपल्याला अवेलेबल असतो चार्टिंगवर. चार्टिंगची वेबसाईट आहे आणि चार्टिंगचे चार्ट्स पण आहेत, तर ते आपण एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. कारण मी जेव्हा ओपन करतो तेव्हा डिफरंट चार्ट स्टाईल ओपन होते. बरोबर आहे तुमचं. चार्टिंगने 2 चार्टचे स्टाईल त्यांनी दिलेले आहेत, तर त्या कोणत्या ते बघूयात आपण. आता हे एक आपण मागचा व्हिडिओ बनवलेला होता 44 EMA स्कॅनरचा. एका रिक्वेस्टवर आपण तो व्हिडिओ बनवलेला होता. तर त्याचं हे स्कॅनर जे येते इथं ओपन केलेलं आहे मी. आणि हे स्कॅनर जेव्हा मी रन करतो आणि रन केल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला स्टॉक्स जे आहेत ते बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपण याचं बॅक टेस्टिंगसुद्धा करू शकतो. हे बघा, ह्या ठिकाणी जे येते लगेच येतात ते जे झाले आपल्या कंडिशननुसार आलेले आजचे स्टॉक्स. आणि त्याच्या खाली बॅक टेस्ट हिस्ट्री ही 9 महिन्यापर्यंत आपल्याला उपलब्ध करून दिलेली असतात. म्हणजे 9 महिन्यापर्यंतच्या डेली कॅन्डल जे आहेत ते उपलब्ध करून दिलेले असतात. आपल्याला जर कधी 2 वर्षापर्यंतच्या पाहिजे असतील तर आपण 2 वर्षापर्यंतच्या सिलेक्ट करू शकतो. परंतु हे फीचर जे आहे ते प्रीमियम युजर्ससाठी आहे फक्त. त्याच्यामुळे आपल्याला 2 वर्षापर्यंतच्या करता येणार नाही. ह्या फक्त आपल्याला 9 महिन्यापर्यंतच्याच मिळतात. आता 9 महिन्याच्या आतल्या ज्या आहेत त्या आपण बघूयात. ह्या दिवशी 24 जानेवारीची कंडिशन आहे. त्या दिवशी ही 44 EMA नुसार जे ते स्टॉक आलेला आहे. चंबल फर्टिलायझरचा स्टॉक आलेला आहे. किती तारखेला? 24 जानेवारी. हे बघा, या दिवशी 24 जानेवारीला हा स्टॉक जो आहे तो आलेला आहे. आपल्या स्कॅनरनुसार स्टॉक जो आहे तो बरोबर आलेला आहे. परंतु जेव्हा आपण आता चार्ट ओपन करतोय तेव्हा ते चार्ट जे ते हे अशा पद्धतीचा चार्ट जो आहे तो ओपन होतोय. आता ह्यासाठी ह्या अशा पद्धतीचा चार्ट जो आहे तो येण्यासाठी आपलं हे जे स्कॅनर आहे त्या स्कॅनरच्या खाली ह्या 2 ओळी आहेत. तर ह्या ठिकाणी इथं टिक मार्क आहे. हे टिक मार्क मी केलेलं आहे, त्याच्यामुळे ते नवीन चार्ट्स ओपन होतात. आता हे टिक मार्क जर कधी मी बंद केलं तर त्यानंतर मी जर कधी स्टॉक ओपन केला तर तो स्टॉक जो आहे तो कसा आहे तो बघा. हे बघा, ही दुसरी स्टाईल आहे त्यांची. ही खूप जुनी स्टाईल आहे. ही मी 5 वर्षांपासून बघतोय. ही स्टाईल त्यांची जुनी स्टाईल आहे. परंतु आता त्यांनी 7-8 महिन्यांपासून त्यांनी ही नवीन स्टाईलचे आपल्याला अवेलेबल करून दिलेलं आहे. आता ह्या ठिकाणी बेनिफिट काय अजून, हे स्कॅन लिंक जे येते म्हणजे ज्या दिवशी आपल्या स्कॅनरमध्ये हा स्टॉक आलेला असेल, ज्या दिवशी आलेला असेल त्या सगळ्या दिवशी जी येते अशी हायलाईट केलेली कॅन्डल जी येते दिसते. ही हायलाईट केलेली कॅन्डल तुम्हाला बघायची नसेल तर ह्या ठिकाणी आपण हाईड करायचं. ते हायलाईट केलेले जे आहेत ते निघून जातात. आपल्याला हवं असेल तर ते आपण बघू शकतो. आपली कंडिशन काय होती तर 44 मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्रॉस झालेला स्टॉक जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर बरोबर या दिवशी झालेला आहे, या दिवशी झालेला आहे, या दिवशी पण झालेला आहे. हे बॅक टेस्टिंग. आता आपण एक जो स्टॉक ओपन करतोय तर त्या स्टॉकमध्ये ही स्ट्रॅटेजीने कसं काम केलं हे बघण्यासाठी या चार्टचा जो आहे तो उपयोग होतो. या ठिकाणी
वरती गेल्यानंतर स्टॉकने चांगलं वरती मूवमेंट दिलेली आहे. तर हे आपण बॅक टेस्टिंग करू शकतो. ह्या ठिकाणी फेल गेलेला आहे, ह्या ठिकाणी फेल गेलेला आहे, ह्या ठिकाणी फेल गेलेला आहे आपली स्ट्रॅटेजी. म्हणजे आपण काउंट पण करू शकतो 1 2 3 4 5 10. 10 पैकी 5 वेळेस जर कधी फेल गेलेला आहे आणि 5 वेळेस सक्सेस झालेलं आहे तर आपल्या स्ट्रॅटेजीचं बॅक टेस्टिंगचं आपल्याला रेशो जो येतो काढता येतो. म्हणजे 50% सक्सेसफुल स्ट्रॅटेजी आहे 5 झालं तर. उदाहरण म्हणून सांगतोय मी काही खरंच कॅल्क्युलेट केलेलं नाही. तर अशा पद्धतीचं हे चार्टचं बॅक टेस्टिंगचा आपल्याला उपयोग जो येतो होत असतो. ही कुठलीही पेड सर्व्हिस नाही आहे, ही फ्री सर्व्हिस आहे. या ठिकाणी आपण ओपन न्यू चार्ट्सला फक्त टिक करायचं आहे तर आपल्याला चार्ट जे येते तसे ओपन होतील. बघा आता नवीन याच्यामध्ये चार्ट ओपन झाला आहे. हे जर कधी बंद केलं, आता जर कधी टाटा पॉवरचा चार्ट ओपन केला किंवा SRFचा चार्ट ओपन केला तर हे बघा हे जुन्या पद्धतीने जे ते येत आहे. तुम्हाला ही आवडत असेल तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चेंजेस करून इंडिकेटर्स लावून जे ते वापरू शकता. परंतु त्यापेक्षा ही जी आहे ती आपल्या सगळ्या चार्ट्समध्ये अशाच पद्धतीचे चार्ट्स असतात तर ती ही सोपी वाटते. ही जी आहे ती जरा किचकट वाटते, वेगळे वाटते हे जरा. तर त्याच्यामुळे आपण ही नवीन स्टाईल जी आहे ती वापरू शकतो. आता बऱ्याच लोकांना जे ते इंडिकेटर कसे लावायचे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, परंतु लोक पूर्ण व्हिडिओ बघत नाही, अर्धवट बघतात आणि परत सारखं कॉमेंटमध्ये विचारतात की इंडिकेटर कसं लावायचं. आता इथे इंडिकेटर ऑलरेडी लावलेलं आहे. ह्या इथं हे रिमूव्ह करतो मी इंडिकेटर आणि पुन्हा एकदा 44 मूव्हिंग ॲव्हरेज लावतो. त्याच्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी इंडिकेटरची टॅब आहे, या इंडिकेटरच्या टॅबमध्ये जायचं आहे, ॲड करायचं आहे, ॲडच्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तुम्हाला जे इंडिकेटर पाहिजे, बॉलिंजर बँड पाहिजे, SMA पाहिजे, RSI पाहिजे, सगळे इंडिकेटर या ठिकाणी उपलब्ध आहेत. तुमचं जे आवडतं इंडिकेटर असेल त्याला तुम्ही असं हे ॲड टू फेवरेट्स करू शकता. हे असं फेवरेट केलं की ते ह्या ठिकाणी फेवरेट्समध्ये तुम्हाला दिसेल. मला अनफेवरेट करायचं असेल तर मी ते तसंही करू शकतो. हे डिलीट करतो मी आता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता इथं 44 मूव्हिंग ॲव्हरेज लावायचं असेल, EMA लावायचं असेल तर EMAची इथं शॉर्टकट टॅब दिलेली आहे, तिच्यामध्ये आपण क्लिक करायचं. इथं EMA सिलेक्ट करायचं. इथं EMA डिफॉल्ट म्हणून 20 येतो. आपल्याला ह्या ठिकाणी 44 पाहिजे तर तो आपण इथं आपल्या हाताने मॅन्युअली 44 करून घ्यायचा आहे. 44 केला. याची स्टाईल तुम्हाला चेंज करायची असेल तर हा जो ब्रश पेंट ब्रश आहे त्याच्यावर क्लिक करायचं. ही विड्थ तुम्हाला जर कधी जाड पाहिजे असेल तर तुम्ही जाड ठेवू शकता. स्टाईल जी तुम्हाला डॉटेड पाहिजे असेल तुम्ही डॉटेड ठेवू शकता. टाईप याच्यामध्ये तुम्हाला बार पाहिजे, सर्कल पाहिजे, काय पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही ठेवू शकता. आपण लाईन ठेवूया. स्टाईल जी ती सिम्पल लाईन ठेवूया आणि याला ओके करायचं फक्त. हे बघा आलं इंडिकेटर ह्या ठिकाणी. तर तुम्हाला डेली टाईम फ्रेम आहे आपली ही स्ट्रॅटेजीची, त्याच्यामुळे डेली आलेलं आहे. तुम्हाला 5 मिनिटाची पाहिजे असेल, तासाची पाहिजे असेल, 2 तासाची, वीकली, मंथली, क्वार्टरली, इयरली, सगळ्या तुम्हाला टाईम फ्रेम जे आहेत ते अवेलेबल होत आहे या ठिकाणी. तर अशा पद्धतीचं तुम्हाला इथं पाहिजे तेवढे इंडिकेटर आपण लावू शकतो. 4-5 इंडिकेटरसुद्धा लावू शकतो. हे बघा या ठिकाणी आपण सुपर ट्रेंड लावूयात, एक सुपर ट्रेंड लावूयात. हे बघा सुपर ट्रेंड लावलं. आणखी बरेच इंडिकेटर जे ते आपण या ठिकाणी लावू शकतो. तर अगदी छोटासा असा हा व्हिडिओ आहे. कुठलंही हे फीचर जे आहे ते पेड नाही आहे, हे फ्री फीचर्स आहेत. आणि हे ओपन न्यू चार्ट्स इथं क्लिक केलेलं असेल तर आपल्याला नवीन चार्ट्स जे आहेत ते दिसत आहेत आणि ते आपण बॅक टेस्टिंगसुद्धा इथं करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.